श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आत्ताचा हा श्लोक 5व्या श्लोकावर आता आपण प्रवचन सुरू करणार आहोत. क्लेशोऽधिकरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद् निर्वाप्यते. क्लेशोऽधिकस्तरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद निर्वाप्यते. तेव्हा भगवान सांगतात की क्लेशो अधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसा, म्हणजे जे सच्चिदानंद घन अव्यक्त निराकार ब्रह्म जे आहे, अव्यक्तासक्त चेतसाम, त्या अव्यक्त निराकार ब्रह्माच्या ठिकाणी जे भक्त किंवा जे योगी म्हणणं जास्त उचित होईल, आपलं चित्त आसक्त करीत असतात. आसक्त चेतसाम, चित्त आसक्त करणे म्हणजे चित्त जोडणे कुठे, तर अव्यक्त निराकार ब्रह्माच्या ठिकाणी जे आपलं चित्त आसक्त करतात, अशा पुरुषांच्या साधनेमध्ये त्यांना भक्ती योगापेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतात. म्हणजे अव्यक्त निराकार परब्रह्माच्या ठिकाणी चित्त लावण्यासाठी खूप प्रयत्न आणि खूप कष्ट शरीराचे आणि मनाचे त्यांना करावे लागतात. कारण देहाभिमानी लोकांना अव्यक्त निर्गुण निराकार परमात्म्याला ती जाणायचं, ती अवस्था जी आहे, अव्यक्त निर्गुण निराकार परमात्म्याला जाणण्याची जी अवस्था आहे, तिथपर्यंत येण्यासाठी अत्यंत दुःख आणि कष्ट अनुभवावे लागतात. म्हणून अव्यक्ता ही गतीर दुःखम देहवत भिर्वाप्यते असं म्हटलं. म्हणजे यात दोन आहेत. ज्ञान मार्गाने जाणारे जे योगी आहे, ज्ञानयोगी, आणि जे योगी आहेत, त्या दोघांनाही ज्ञान मार्ग आणि योग मार्ग यांनी जाणाऱ्या त्या मुमुक्षुला आधी ज्ञान मार्गाने तो कसा जातो आणि त्यात कसे कष्ट त्याला आहेत हे सांगतात. त्या मुमुक्षुला आधी, ज्ञान मार्गाने जाणाऱ्या मुमुक्षुला आधी तत्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, हे सर्व जे महावाक्य आहेत, या महावाक्यांचा सद्गुरू त्याला बोध करून देतात, जाणीव करून देतात. आणि ही जाणीव करून दिल्यानंतर त्या महावाक्यातील पदांचा, आता तत्वमसी पद म्हणजे काय, 3 चरण आहेत, 3 गोष्टी आहेत. तत्, दुसरा त्वम आणि तिसरा अशी. पहिलं तत्पद, दुसरं त्वम पद आणि तिसरं असी पद, असं तत्वमसी याचं, या महावाक्याची 3 पद आहे म्हणलं. अहम ब्रह्मा अस्मी, अहम आधी, मग ब्रह्म, आणि मग अशी म्हणजे मी ब्रह्म आहे. अशी जी 3 पद आहे प्रत्येक महावाक्याची, त्या पदांचा आधी अर्थ काय आहे ते समजून घ्यावा लागतो. असं वाटतं तेव्हा तत्वमसी एवढा असा अर्थ एवढा सोपा नाही. त्यात ते 3 पद आहेत आणि त्या 3 पदांचा अर्थ आहे, आणि त्यात परत वाच्यांश वेगळा, लक्षांशाचा अर्थ वेगळा. त्या तिन्ही पदामधल्या वाच्यांशाचा अर्थ वेगळा, लक्षांशाचा अर्थ वेगळा, आणि त्याचा विचार करायला पाहिजे. त्याचा विचार करून आणखी त्यात सांगतात की भाग त्याग लक्षणा वृत्ती, 2 प्रकारची वृत्ती आहे. एक भाग लक्षणा आणि दुसरी त्याग लक्षणा वृत्ती. असे ज्ञान फार कठीण आहे.
सर्वसाधारण मनुष्याला कळणार नाही. तत्वमसी तूच ते ब्रह्म आहेस असं म्हटलं तरी त्याचा अनुभव घेण्यासाठी 3 पदं वेगवेगळी करावी लागतात. मग त्या पदांचा अर्थ समजून घ्यावा लागतो आणि त्या पदातील वाच्यांश वेगळा म्हणजे जसं वाटतो, जो सरळ सरळ अर्थ वाटतो तसा तो नसतो म्हणाला. आधी सरळ अर्थ, नंतर त्याचा लक्षांश लक्षांश म्हणजे तो त्याचा विचार करावा लागतो. आणि हे विचार असा घडत नाही म्हणले. त्याच्यात एक शास्त्र आहे. भाग, त्याग, लक्षणा, वृत्ती. बापरे! एवढं कठीण आहे म्हणले. नुसतं तत्वमसी अहम ब्रह्मास्मी असतं तर काही प्रश्न नव्हता. पण एवढ्या गोष्टी तिच्यात आहे. भाग, त्याग, लक्षणा. भाग म्हणजे सारख्या गोष्टी कुठल्या आहेत, समान गोष्टी कुठल्या आहेत आणि त्याग वेगळ्या गोष्टी कुठल्या आहेत त्याचा त्याग करायचा आणि समान गोष्टी कुठल्या आहेत त्या स्वीकारायच्या आणि त्या अशा वृत्तीने त्या परब्रह्माचा तो अनुभव तो मुमुक्षू घेतो. म्हणून परब्रह्म आणि मुमुक्षू यातल्या समान भागाचा आणि धर्माचा विचार करून त्या दोघांच्याही ऐक्याचा अनुभव घ्यावा लागतो. तत्वमसी अहम ब्रह्मास्मी. त्या ऐक्याचा अनुभव एवढा कठीण अनुभव आहे. कारण ज्ञान समजत नाही. ज्ञानाशी लागते बुद्धिबळ. ज्ञानाला बुद्धिबळ पाहिजे आणि योगाशी पाहिजे शरीर बळ. योगाला शरीर बळ पाहिजे आणि ज्ञान समजून घेण्याला बुद्धीचं बळ पाहिजे. तेव्हा भाग, त्याग, लक्षणा, वृत्ती काय आहे? महावाक्य काय आहे? त्यातली 3 पद काय आहेत? वाच्यांश काय, लक्षांश काय, भाग काय, त्याग काय? हे सगळं याचा अर्थ याचा विचार मंथन करून त्या दोन्हीच्या ऐक्याचा अनुभव घ्यावा लागतो. आणि ही ओढाताण त्या ज्ञानी मनुष्याच्या ज्ञान घ्यायला जाणाऱ्या मुमुक्षूच्या ठिकाणी अशी ओढाताण होत असते. त्याला कळत नाही वाच्यांश काय, लक्षांश काय, 3 पद काय आणि भाग काय, त्याग काय आणि एकरूपता काय. एवढी ओढाताण त्याच्या ठिकाणी होते, एवढी बुद्धीची कसरत त्याला करावी लागते. तेव्हा त्याला ते फक्त जाणता येतं, तेही बुद्धीने जाणता येतं. ते तो बुद्धीने जाणतो, परत त्याला अनुभव त्याचा येतच नाही. कारण अनुभव यायला आणखीन काही वेगळी गोष्ट करावी लागते त्याला. अनुभव केवळ भक्तीनेच येतो. अनुभव ज्ञानाने येत नाही. ज्ञानाने भक्ती घडते. तस्या ज्ञानमेव साधनम इत्येके. त्या भक्तीला साधन काय ज्ञान आणि भक्ती घडल्याने काय येतो अनुभव. म्हणून एवढं ज्ञान प्राप्त करून घेऊन मग भक्ती करावी लागते. तेव्हा त्या ज्ञानी माणसाला त्या भक्तीने अनुभव येतो. भक्तीने तो परमेश्वराशी एकरूप होतो. आणि म्हणून सांगतात, जीवही तेची, शिवही तेची, सद्गुरुपदही ब्रह्म तेची, सत्य स्वरूप भगवंताचे, सत्य स्वरूप भगवंताचे. तेव्हा असं भगवंताचं सत्य स्वरूप जाणायचं नुसतं तर एवढे कसरत त्या ज्ञानी माणसाला करावी लागते. पण खरं तर काय आहे? खरं तर एवढं सोपं आहे म्हणजे भक्तीने एवढं सोपं होतं. खरं भक्तीमध्ये काय म्हणतात, अरे जीवही तोच, शिवही तोच आणि सद्गुरु पद तेच आणि ब्रह्मही तेच. सगळं ते एकच आहे म्हणाले. परंतु तरी त्याला त्याचा अनुभव येत नाही. म्हणून हे शास्त्राचा आधार घ्यावा लागतो. म्हणून शिष्याला सद्गुरू सांगतात, की तू ब्रह्मस्वरूप आहेस, तत्वमसी. असा सद्गुरूंनी महावाक्याचा उपदेश केल्यावर मग तत्वज्ञान त्याला झालं पाहिजे. 3 गोष्टी झाल्या पाहिजे. तर त्याला ऐक्याचा अनुभव येतो. तरी एवढे करून ऐक्याचा अनुभव येत नाही. अनुभव भक्तीनेच येतो शेवटी. परंतु त्याच्यासाठी आधी तत्वज्ञान करून घ्यावं लागतं. मग मनोनाश करावा लागतो.
त्यानंतर वासना क्षय करावा लागतो आणि त्याच्यानंतर अभ्यास आणि त्याच्यानंतर निधिध्यासन करावं लागतं. निधिध्यासन 24 तास त्याचं अवधान ठेवावं लागतं. 24 तास त्याचा अभ्यास करावा लागतो. त्याला निधिध्यासन असं म्हणतात. म्हणून महावाक्याचा उपदेश केल्यानंतर त्याची 3 पदांचा अभ्यास याला तत्वज्ञान. तत्वज्ञानामध्ये 3 पदाचा अभ्यास तत्त्वम अशी. मग त्याचा भाग त्याग लक्षणा सारख्या गोष्टी कुठल्या, वेगळ्या गोष्टी कुठल्या, सारख्या गोष्टीचा स्वीकार, वेगळ्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. याला तत्वज्ञान असं म्हणतात. त्याच्यानंतर मनोनाश, मन निर्विकल्प करावं लागतं. नाहीतर सारखं मनात विचार येत असतात संसाराचे. तेव्हा त्याला मनोनाश करावा लागतो. आणि तिसरं वासना क्षय करावा लागतो. त्याच्या ठिकाणी तरी वासना असतात. मनोनाश झाला तरी वासना येतात. वासना क्षय करावा लागतो. एवढा अभ्यास त्याला करावा लागतो ज्ञानीपुरुष माणसाला. तेवढे कष्ट होते. आणि शेवटी निधिध्यासन करावं लागतं. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्म झाल्यापासून मरेपर्यंत त्याचा हा अभ्यास संपतच नाही म्हणा. आणि तरी एवढा करूनही त्याला अनुभव येतो का? नाही येत. मग अनुभव कधी येतो? हे ज्ञान संपूर्ण त्याला झालं की म्हणजे या ज्ञानाने तो जेव्हा भक्ती करायला लागतो, सद्गुरूंची भक्ती, तेव्हा त्याला तो अनुभव येतो. तेव्हा सद्गुरु प्रेम आणि ब्रह्मरूपतेचा तो आनंद अनुभवतो. ही योगाने ही समाधी जेव्हा साधली जाते त्याची भक्तीनी, ज्ञान आणि भक्ती या दोन्ही मिळून ही जेव्हा समाधीचा त्याला अनुभव येतो, तेव्हा या अवस्थेत तो आनंद अनुभवतो. नाहीतर त्याला आनंद अनुभवता येत नाही. नाहीतर त्याला आनंद नाही होणार. सगळं काही करून आनंद काहीच नाही. तेव्हा असा आनंद तो अनुभवतो. कधी? समाधी अवस्थेत असताना. समाधी आहे, ध्यान लागलाय तेव्हा तो आनंद अनुभवतो. त्याला आनंद अनुभवायला येतो. पण जशी समाधी त्याची उतरली आणि समाधीतून बाहेर आल्याबरोबर सगळा संसार त्याला दिसतो आणि तो संसार सगळा त्याला पकडतो. संसार त्याला सत्य वाटतो आणि सांसारिक व्यवहार करत असताना त्या समाधीतला ब्रह्मानंद कायम राहत नाही. आम्ही काल हिला सांगत होतो, रोहिणीला सांगत होतो. काय ते म्हणले मनाला असं दुःख होत असतं. मनामध्ये चिंता काय होईल, कसं होईल असं होत असतं. मन सारखं हे होत असतं. आम्ही तिला सांगितलं, काही नाही मनाला त्याला सांगायचं, की तू आता बाजूला बस. आता बाजूला राहा. त्या मनाला बाजूला बसवायचं आणि सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा, पूर्ण भक्ती, पूर्ण प्रेम आणि आपण आपल्याला जी साधनं दिली आहेत ती करायची. आणि तेवढ्यात मन येईल. त्या मनाला सांगायचं, "तू तू तिकडे बाजूला बस, बाजूला राहा." त्याला आपल्या ह्याच्यात सामील करून घ्यायचं नाही. तेव्हा हा सांसारिक व्यवहार करताना मन तिथे येतच नाही. आणि मग तो जो आनंद झालेला आहे, तो आनंद कायम राहत नाही. काहीतरी चिंता, काहीतरी गोष्टी मध्ये येतात सांसारिक गोष्टी. तेव्हा ती चिंता असल्यामुळे त्या समाधीचा अनुभव, त्या आनंदाचा अनुभव काही कायम राहत नाही. आणि म्हणून त्या मनाला सांगायचं, की तू बाजूला राहा. तुझं इथे काही काम नाही म्हणा. त्या मनाला बाजूला करून आपण आपलं जे साधन आहे, ते साधन दृढ धरलं पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे. उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. उपासनेला दृढ चालवावे. उपासना जी आपल्याला दिलाय, जे साधना आपल्याला दिली आहे, वाचन दिलंय, वाचनाचं साधन दिलंय, आपल्याला नामाचं साधन दिलंय, गुरुमंत्र दिलाय.
ते जे साधन दिलंय, सद्गुरूंचं प्रवचन ऐकायचं, ते जे साधन दिलंय, हे साधन आपण करायचं. दृढतेने करायचं, उपासनेनं. भूदेव संतांसी सदा नमावे. या भूमीवरचे देव कोण आहेत? तर संत सत्पुरुष सद्गुरू हेच या भूमीवरचे देव आहेत. खरे देव तेच आहेत. ते भूदेव म्हणून त्याला भूदेव असत. संतांशी सदा नमावे, नेहमी त्यांना नमन करावं. काल आमचे जोशी आले होते, अविनाश जोशी. ते आले की आमचं पाय मस्तक ठेवतात चरणावर, मग पाय चेपतात. आम्ही म्हणले, "सद्गुरू आणखी चेपू का?" तर म्हटलं, "मग मला सवय लागेल." आणि मग म्हणलं, "मला जेव्हा अशी सवय लागेल, की पाय चेपून घ्यायचे आणि जेव्हा कोणी नसणार तेव्हा मला असं म्हणलं ते पाय चेपावं लागतं." गंमत केली. तेव्हा म्हणाले, "हे असा आनंद जो आहे, ते मन मध्ये येतं ना, म्हणून त्या मनाला सांगायचं, तू एक तर मनाला त्या सद्गुरूंच्या प्रेमामध्ये रमवायचं, त्या साधनामध्ये रमवायचं, त्या जपामध्ये रमवायचं. नाहीतर मग त्या मनाला सांगायचं, तू जरा बाजूला राहा. त्याला बाजूला ठेवायचं. चिंता वगैरे आली तर त्या मनाला सांगायचं, आता तुझ्या ठिकाणी चिंता आहे, आता तू बाजूला राहा. आणि म्हणून असा ज्ञानाने तो ब्रह्मानंद कायम राहत नाही. कारण मनुष्याला मी देह आहे हा अनंत जन्माचा अभ्यास झालेला आहे, की मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे. मी म्हटल्यानंतर देह, बस हा त्याला अनंत जन्माचा अभ्यास झालाय. त्याच्यामुळे देह वेगळा आणि मी वेगळा असं त्या तो करू शकत नाही. ही अज्ञानाची जाणीव या एका जन्माच्या अभ्यासाने तो ज्ञानी माणूस सोडू शकत नाही. केवळ ज्ञानाने ही मी देह आहे हा जो जन्मोजन्मीचा अभ्यास आहे, तो नुसत्या ज्ञानाने सुटू शकत नाही. ज्ञान झाल्यानंतरही प्रारब्धाचा भोग भोगण्यासाठी येतोच. प्रारब्ध येतच, चिंता येतेच, काळजी येतेच. प्रारब्धाचा भोग येतोच. तो भोगण्यासाठी आला, की त्याच्या वेगाने काय होतं, की मी देह आहे हे देहाचं अहंकार उत्पन्न होतो. मी देह आहे, मी देह आहे. एखादा रोग काही देहाचं काही दुखायला लागलं, की मी देह आहे. काय असं त्याला वाटायला लागतं. तो देहाचा अहंकार धरतो आणि हे जगत सत्य आहे असं त्याला वाटतं. अशी बुद्धी उत्पन्न होते. आणि इतकेच नव्हे तर प्रारब्धाच्या वेगामुळे विषय वासना देखील उत्पन्न होतात. प्रारब्ध आलं, प्रारब्ध म्हणजे आधीचं कर्म. आधीचं कर्म प्रेरणा करतं आणि त्याच्यामुळे विषय वासना देखील उत्पन्न होतात. आणि म्हणून त्या ज्ञानाला किती ज्ञान झालं तरी एवढं प्रयत्न करून, एवढं मेहनत करून शेवटी त्याला त्याचं मन काही थाऱ्यावर राहू शकत नाही. तो आपल्या देहापासून वेगळा होऊ शकत नाही. असं कोण सांगतं? विद्यारण्य स्वामी ते सांगतात. असं स्पष्टपणे प्रतिपादन करतात. या प्रारब्धाच्या भोगामुळे ज्ञानालाही दुःख भोगावेच लागते. तो ज्ञानी किती असला तरी त्याला दुःख भोगावंच लागतं. आणि म्हणून भगवान सांगतात, क्लेशो अधिकतरस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसाम. तो अव्यक्त निर्गुण निराकार परमेश्वराला बघायला जातो ज्ञानी. तो आत्मा आहे, मग त्याचा असा उजेड पडतो आणि मग तसं ध्यानामध्ये तृतीय नेत्र उघडतो आणि मग तिथं बिंदू दिसतो, मग प्रकाश दिसतो. मग हे सगळं जे आहे म्हणा आणि मग तिथे नाद येतो आणि तो परमेश्वर निर्गुण निराकार आहे. काय तो व्यापक आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अनंत असा तो आहे. असं सर्व ज्ञान, हे ज्ञान कळून घ्यायलाही त्याला कष्ट असतात आणि प्रारब्ध तिथे आलं, की मग त्याला त्या प्रारब्धाच्या पुढे काही करता येत नाही. हे कशाकरता सांगतात भगवान? की ते म्हणतात, "अरे भक्ती हा 12व्या अध्याय म्हणजे भक्तियोगाचा अध्याय आहे. तुला भक्तीचं महात्म्य सांगताना आम्ही तुलनात्मक सांगतोय. नुसतं ज्ञान हे नाही. ज्ञान फार चांगलं आहे. ज्ञान
ज्ञान पाहिजेच म्हणले. ज्ञान नाही पाहिलं तर तो नसला तर तो अंधळा आहे. म्हणून सद्गुरू ज्ञान देतात त्याला. ज्ञान नाही तर तो अंधळ आहे. पण त्या ज्ञान नुसतं ज्ञानच त्याला झालं आणि ज्ञानाने सद्गुरूचं प्रेम भक्ती नाही झाली, तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. त्याला क्लेश होतील. त्याला दुःख दुःख होतील. अव्यक्ता हि गतिर्दुःखम. त्याला दुःख त्याची गती काय होईल? तर त्याला दुःख होईल. देहवद भिरवाप्यते, की देहभाव त्याच्या ठिकाणी येईल. संसार झाल्यावर देहभावना येईल आणि त्याला अतोनात दुःख होईल. क्लेशोदिकरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसाम. चेतसाम म्हणजे त्याचं चित्त अव्यक्त निर्गुण निराकार परमात्म्याच्या ठिकाणी. आणि हल्ली हेच चालू आहे. तो परमात्मा मग आपल्या ठिकाणी आहे, तो आत्मा आहे, परमात्मा आहे, हे सगळं सांगतात. अरे पण क्लेशोपी अधिकतरच तेषाम, अशा लोकांना क्लेश जास्त होतो. हल्ली लोक ते बघत असतात ह्याच्यावर, मोबाईलवर बघत असतात आणि त्याच्यावर सगळं हेच देतात. एक तर ज्ञानयोग, नाहीतर ज्ञान, नाहीतर योग, बस. आणि सारखं त्यांचं चाललं असतं, त्याच्यामुळे लोकांच्यावर त्याचा परिणाम होतो. परंतु मात्र प्रारब्ध जेव्हा येतो, प्रारब्धाचा भोग, तेव्हा त्यांचं ते ज्ञानही कुठे काही कामाला येत नाही, त्यांचा तो योगही कुठे कामाला येत नाही. काय? प्रारब्धाचा भोगची आला. प्रारब्धाचा भोग येतो, पण तो कशाने नाहीसा होतो? भक्ती निष्ठे दूरची झाला, देई अनुभवाला, हरी हा दावितो लीला. प्रारब्धाचा भोग आला की किती ज्ञानी असेल, त्याचं ज्ञान काही उपयोगाला येत नाही. किती मोठा योगी असेल, त्याचा योग योग काही त्याच्या उपयोगाला येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे योगी, परंतु शेवटी त्यांना दुःख झालं आणि त्यांनी ते दार बंद करून बसले. तेव्हा त्यांना एवढं दुःख झालं. तेव्हा त्यांची बहीण काय तिने सांगितलं, तिने त्यांचं समाधान केलं, तरी ते बाहेर आले नाही. ते महायोगी होते, महाज्ञानी होते. जेव्हा त्यांनी भक्तीच्या अवस्थेत गेले, तेव्हाच त्यांचं ते दुःख कमी झालं आणि त्यांचं दुःख गेलं. क्लेशो अधिकरस्तेषां अव्यक्ता आसक्त चेतसाम. अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्यते. आणि म्हणून ज्ञानी जो आहे, नुसता ज्ञानी आहे, भक्त नाही आहे. त्याला गतिर्दुःखम, तो अव्यक्त निर्गुण निराकाराची भक्ती, निर्गुण निराकाराचा उपासना करतो, समाधीमध्ये बघतो. तो काय नाद ऐकतो, नादानुसंधान करतो, तो उजेड बघतो, प्रकाश बघतो, नाद बिंदू कला असं. पण या सगळ्याचा अनुभव घेऊनही जेव्हा प्रारब्धाची अवस्था येते, तेव्हा त्या प्रारब्धाला तो काही करू शकत नाही. आणि म्हणून हल्ली म्हणते काय आकाशिक हे काहीतरी, की आपला पुनर्जन्म, आपला आधीचा जन्म काय होता, असं लोक काय बाता मारता, आधीचा जन्म काय होता. म्हणजे स्टोअर हाऊस कुठे आहे? तर आकाशामध्ये आहे. पण म्हणलं तिथे जाऊन उपयोग काय आहे? ते स्टोअर हाऊस आहे, त्याच्यात सगळं तुमचं दिलेलं आहे, मागचा मागचा जन्म कुठला होता. पण त्याचा उपाय काय म्हणले? पुढचा जन्मही दिसेल. म्हणून त्याच्यावर उपाय काय? जन्मच येऊ नये असा उपाय आहे का म्हणले? नाही. बरं दुःख कमी व्हावं असं काही उपाय का? नाही. फक्त तुम्हाला दिसतं. प्रारब्ध योग्याला टळत नाही, ज्ञानाला टळत नाही. फक्त टळतं कोणाला? तोच अभ्यास आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात. इथे फक्त भक्ताचं प्रारब्ध मात्र. प्रारब्धाचा भोगची आला, भक्तिनिष्ठे दूरची झाला. जो भक्त आहे खरा, त्याला प्रारब्ध गिरब्ध काही नसतं. भगवान म्हणतात, अरे याचं प्रारब्धावर काय काही नाही. काय भक्ती त्यांनी केली, भक्त सद्गुरूला शरण आला, तर म्हणले त्याचे पुढच्या 10 पिढ्या मागच्या 10 पिढ्या उद्धार होतो म्हणाले.
पिढ्यांचा जिथे उद्धार होतो तिथे त्याचा उद्धार होईल ना. होणार नाही हे कसं म्हणाले? त्याच्या 10-10 पिढ्याचा उद्धार होतो. सर्व पापात प्रमुच्यते. सर्व पाप निघून जातं. आणि त्याच्या ठिकाणी आनंदाचा आनंदाचे डोही आनंद तरंग तो आनंदात असतो. भक्तिनिष्ठेने त्याचं प्रारब्ध दूर होतं. कसं होतं? ते पुढे सांगतात. आधी सांगतात की ज्ञानाला किंवा किती ज्ञानी माणूस असो, त्याला प्रारब्ध आला की काही चालत नाही. तो आपल्या समाधीतून बाहेर आला, प्रारब्ध आलं की झालं गेलं सगळं. त्याला अतोनात दुःख होतं. आता हठयोग्यांची काय अवस्था आहे म्हणा. काय कोणी सांगितलं ते हिमालयात योगी आहे, अमुक आहे, तमुक आहे. म्हणून तर ते समाधी लावून ठेवतात. समाधीतून बाहेर आला रे आला, की त्याला प्रारब्धाने पकडलं आणि प्रारब्धाने पकडलं, की त्याला दुःख अतोनात दुःख होतं. आता ज्ञानयोग्याची अवस्था सांगितली. आता हठयोग्याची अवस्था काय होते? हठयोग्यांची अवस्था काय होते? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्यांना निर्गुण, निराकार, अव्यक्त परब्रह्माशी एकरूप व्हायचं आहे, ते योगाभ्यास करतात. आणि पण हा योगाभ्यास एवढा कठीण आहे म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, बाबा बाबा अष्टांग योग ते करतात. काय षटचक्र भेदन करतात. काय शक्तिपात योग करतात. आणि त्या कुंडलिनी जागृत करतात. काय काय करतात. हे सर्व करणारे जे हठयोगी आहे, क्रियायोग करतात. हठयोग करतात, ध्यान योग करतात. त्यांची अवस्था काय होते ज्ञानेश्वर महाराज सांगतात आणि भगवान सांगतात या श्लोकामध्ये, क्लेशो क्लेशो अधिक तरस तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम. कारण जिथे सगुण परमात्मा नाहीये, सगुण सद्गुरू किंवा सगुण रामकृष्णादी तिथे अवतार नाही. तर त्यांना क्लेशो अधिकतरस तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम. त्यांचं चित्त चेतसाम म्हणजे त्याचं चित्त कुठे आसक्त झालंय? अव्यक्तामध्ये, निर्गुण निराकारामध्ये. मग ती कुंडलिनी आहे, मग ती चित शक्ती आहे, मग तो शिव आहे, मग ती वरती जाते आणि मग त्याच्याशी भेटते सगळं. हे सगळं जरी असलं तरी म्हणले त्यांना क्लेश फार होतात. अगदी समाधीपर्यंत जातच नाही म्हणले तो. पण गेला समजा, तरी त्याची समाधी काही 24 तास राहत नाही. काही काही तास राहते. आणि मग ती उतरली की मग परत ते दुःख जबरदस्त त्याला घेरायला येतं. त्याचं प्रारब्ध म्हणाले. त्याला घेरण्यासाठी येतं. म्हणून अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवत धिरवाप्यते. अशी दुःखद त्याची गती होते. तेव्हा हठयोगांची काय अवस्था होती ते सांगतात. निर्गुण निराकार अव्यक्त परब्रह्माशी एकरूप व्हायचं तर ते योगाभ्यास करतात. परंतु तो अत्यंत कठीण आहे आणि त्यात अनंत दुःख आहे, त्रास आहे, कष्ट आहे, क्लेश आहे. बरं इतकंही करून एक क्लेश आहे, कष्ट सगळं करून निर्गुण ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य होतं का? नाही म्हणले. ऐक्य होणं दुरापास्त आहे म्हणजे दुरापास्त. कारण योगासी पाहिजे शरीर बळ. तुम्हाला योग करायचा तर शरीर चांगलं पाहिजे. आणि या कलियुगामध्ये आता कुठे शरीर चांगलं आहे म्हणा. कोणाचं शरीर एवढं निरोगी, एवढं चांगलं, एवढं धडधाकट कोणाचं शरीर नाही. योगासी पाहिजे शरीर बळ. म्हणजे प्राणायाम, कुंडलिनी योग, षटचक्र भेदन, शक्तिपात योग, क्रिया योग या सर्वांमध्ये पहिली पायरी काय आहे? हल्ली तर म्हणले कोणालाही देतात. चला या आणि घ्या. कारण हल्ली तर काय सगळं बाजार झालं त्याच्यामुळे. पण खरं पाहिलं तर याला शरीर बळ त्यांनी बघितलं पाहिजे, की याची शारीरिक क्षमता किती आहे? मानसिक क्षमता किती आहे? शारीरिक, मानसिक क्षमता बघून त्याला मग त्यांनी त्याच्यात घेतलं पाहिजे. पण नाही म्हणा. ते काय ते काय देतात काही ते मंत्र वगैरे काहीतरी शक्तिपात करतात ते निघून ते तिकडे आणि हे इकडे. आणि हे इकडे जेव्हा अभ्यास करायला जातात, तेव्हा त्यांना एवढे क्लेश होतात. तेव्हा यात पहिली पायरी म्हणजे अत्यंत प्रखर वैराग्य पाहिजे. क्रियायोग, कुंडलिनी योग, षटचक्र भेदन, शक्तिपात.
हे सगळे याला आधी वैराग्य पाहिजे. ते वैराग्य तर कोणाकडे नाहीच आहे. सगळे आपले संसार करतात आणि फक्त थोडा वेळ ध्यान, धारणा काहीतरी करत असतात. बाकीचे सगळे संस्कार संसाराचेच असतात. वैराग्य तर अजिबात नसतं. मग वैराग्य नाही तर काय होईल म्हणाले, तो त्याचं अधःपतन होईल. वैराग्य नाही तर त्याच्या ठिकाणी काम, क्रोधादी विकार आहेत. त्याच्या ठिकाणी वासना आहे. हे सर्व त्याच्या ठिकाणी असल्यामुळे, वैराग्य नसल्यामुळे त्याला त्याने तो जो योग करेल म्हणाले, त्या योगामध्ये शक्ती आहे आणि ती शक्ती त्याला सहन होणार नाही. कारण काय त्याचं तो दुर्बल आहे. त्याचे दुर्बल काय आहे, तर त्याच्या ठिकाणी एवढे ते विकार आहेत. विकार त्याला दुर्बल करतायत आणि त्याच्यामुळे तो दुर्बल झाल्यामुळे, वैराग्य नसल्यामुळे त्याला हा अभ्यास पेलणार नाही योगाचा. आणि तो म्हणून योगी वरती जातात, पण प्रत्याहारापर्यंत जातात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. अगदी मोठातला मोठा योगी असेल, प्रत्याहारापर्यंत जातो आणि त्या प्रत्याहाराच्या कड्यावरून, घसरड्या कड्यावरून योगी घसरून पडतात, असं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जे महायोगी आहेत ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की "बाबा रे, काय यात काही उपयोग नाही म्हणाले. यात हे काही खरं नाही म्हणाले. यम, नियम, आसन, प्राणायाम अशा कठीण साधनांनी शरीरातील सर्व रोगाचा नाश आधी करा. सर्व रोगांचा नाश करा. तुला आता डायबिटीज आहे, अमका आहे, बीपी आहे, सगळं आहे. काय आणि तू कसला योगाचा अभ्यास करणार? काय? आधी सर्व कठीण साधनं करून सर्व रोगांचा नाश करा. इथेच सगळे लोकं नापास होतात म्हणजे पहिल्याच पायरीत नापास. कारण शरीरात रोग असेल तर योग साध्य होणार नाही. उलट म्हणजे तू रोगच जास्त बळावत जातात. त्या योगालाच खतपाणी मिळतं. म्हणून शरीर शुद्ध रोगरहित बलवान करावं लागतं. असं झालं की याला काय म्हणतात, स्थूल देहाचं निरसन झालं. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण असे 4 देह आहेत. 4 देहातून तो पार पडला पाहिजे. 4 देहाचं निरसन झालं पाहिजे. मग पहिल्याच देहात तो म्हणले एवढं रोग त्याच्या ठिकाणी, त्याच्यामुळे पहिल्याच देहात तो निरसन होऊ शकत नाही. तर योग काय करणार? या त्याचे असलेले रोग आणखी जास्त वाढतील म्हणा. तेव्हा याला स्थूल देहाचं निरसन म्हणतात. ते कठीण आहे म्हणाले. तर योग्यानं ते साध्य करावं लागतं. आता त्याच्यानंतर दुसरी पाहिली सूक्ष्म देहाचं निरसन. त्याच्यानंतर प्राणशक्तीचा प्रखर उष्णता ती प्राप्त करावी लागते. प्राणशक्तीची प्रखर उष्णता निर्माण करावी लागते प्राणायामाने. आणि मग कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी शक्तीला जागृत करावं लागतं. त्या प्राणशक्तीला नंतर त्या प्राणशक्तीला सुषुम्ना नाडीत प्रवेश करावा लागतो. केवढ्या भानगडी आहे. बरं, सुषुम्ना नाडीत प्रवेश करून ब्रह्मरंध्रापर्यंत न्यावं लागतं आणि डोक्यापर्यंत जातं ते म्हणा, ती उष्णता. आणि मग लोकांना त्रास व्हायला लागतो. कोणाचे डोके दुखतात, कोणाचं काय होतं, कोणी वेडे होतात. हां, या सर्व ह्याच्यात. आणि त्याच्यामुळे तिथे मनाची निर्विकल्प अवस्था प्राप्त करून घ्यावी लागते. आणि मन तर एवढं चंचल आहे म्हणाले. ते कधी गुंगारा देऊन जाईल सांगता येत नाही. तू योग करत बस, तो म्हणतो. तू ध्यान करत बस, मी जरा फिरून येतो, मन म्हणतं. तेव्हा निर्विकल्प अवस्था प्राप्त होत नाही. बरं एवढं होऊन झालं का, संपलं का? नाही म्हणा. त्याच्यानंतर इडा, पिंगला नाडीचं ऐक्य करावं लागतं. इडा, पिंगला नाडीचं ऐक्य केल्यानंतर तिथून अनाहत नाद स्पष्ट होतो. अनाहत नादाला स्पष्ट करून मग 17व्या अमृत कलेचं प्राशन करावं लागतं. बापरे! एवढं आहे. हे तर आणि हे भक्तीने तर एकदम सोपं आहे म्हणा. महाराजांनी आम्हाला सांगितलं, "अरे, हा नाद आहे म्हणा. तुझ्या ठिकाणी हा येतो, हा नाद आहे. तू काव्य करतोस, हा नाद आहे. नादाचं हे प्रत्यक्ष रूप आहे म्हणा." आता महाराज म्हटलं, महाराज आम्ही तर काहीच केलं नाही. इथं योगामध्ये तर या नादासाठी केवढ्या तरी पायऱ्या चढून जावं लागतं. आम्ही तर काहीच केलं नाही.
आम्ही फक्त भक्ती केली. फक्त भक्ती म्हणजे काय साधी गोष्ट नाही होणार. आणि म्हणून 17व्या अमृतकलेचं प्राशन करतो. आणि या अवस्थेत योग्याला लिंग देहाचं निरसन होतं. त्या योग्याच्या लिंग देहाचं म्हणजे सूक्ष्म देहाचं म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार याचं निरसन होतं. म्हणून भक्ती सोपी आहे आणि भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. आता लिंग जड देहाचं निरसन करावं लागतं योग्याला. नंतर लिंग देहाचं निरसन करावं लागतं. त्यानंतर सुषुम्न नाडीच्या विवरात जाऊन षटचक्रांच्या जिन्यानी वर जावं लागतं. ब्रह्मरंध्र गाठावं लागतं. आणि मग घनदाट अज्ञान निद्रारूप. मग तिथे त्याला घनदाट अज्ञान निद्रा सतावते म्हणाले. त्याला काळोख दिसतो. यालाच कारण देह असं म्हणतात. आणि या कारण देहाची अत्यंत बिकट पायरी हे अत्यंत बिकट आहे म्हणजे कारण देहातून पलीकडे जायचं कठीण आहे. फारच कठीण आहे. कारण देहाची अत्यंत बिकट पायरी ओलांडून मग तो आकाशामध्ये जातो म्हणा. तो त्या चिदाकाशामध्ये जातो. आणि त्या आकाशालाही गवसणी घालावी लागते. तेव्हा कुठे तो या भूमिकेवर योग्याच्या कारण देहाचा निराश होतो. जड देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. निद्रेवर विजय मिळवावा लागतो. तसा अर्जुनाने निद्रेवर विजय मिळवला होता. त्याच्यानंतर म्हणले सोहम, सोहम जपानी म्हणजे अशी त्याचा जप करून मग मी ब्रह्मा आहे जाणीव करून घ्यावी लागते. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी. त्याच्यासाठी बिकट असा योगरूपी किल्ला लढत ठेवावा लागतो. जसा किल्ला शत्रूचं आक्रमण होतो आणि तिथे तो किल्ला लढवत ठेवावा लागतो. तसा योगरूपी किल्ला लढवत ठेवावा लागतो आणि त्याला स्वाधीन ठेवावा लागतो. आणि अखंड याच्यासाठी अखंड निरंतर असा अभ्यास करावा लागतो. म्हणजे काय तर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मापासून मरेपर्यंत सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मापासून मरेपर्यंत 24/7 त्याचं योगाचं दुकान उघडं पाहिजे. 24/7 जर उघडं असेल तर नाही तर काही उपयोग नाही. आणि एवढं कष्ट करून सुद्धा प्रकृतीच्या स्वाधीन हा जीव असतो. प्रकृतीच्या स्वाधीन असतो. मायेच्या पलीकडे तो जाऊ शकत नाही. तो योगी असला तरी तो मायेतच राहतो. अशा जीवाला योगाने किल्ला योगाचा किल्ला स्वाधीन करून ठेवणं अत्यंत दुष्कर, अत्यंत दुर्लभ असतं. आणि म्हणून अमुक एवढ्या वर्षातच मला माझा योग पूर्ण होईल, असं त्याला काही सांगता येत नाही. त्याला वर्षानुवर्ष लागतात. कितीतरी तप त्याला करावं लागतं म्हणाले. एवढंच नाही तर अनेक जन्म घ्यावे लागतात म्हणाले. तेव्हा तो योग सफल होतो. असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. की तरी स्वाधीन होत नाही म्हणले. 24/7 जरी केलं, तरी अमुक अवधीत तो आपल्याला योग सुखद होईल, समाधी साध्य होईल असं काहीच सांगता येत. असं कोण म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज. आणि या योग मार्गाचा अभ्यास उदाहरण सांगतो म्हणले आता. नाही हो तुम्ही काहीतरी सांगता. आता एवढे योगी आहेत, हिमालयात एवढे योगी आहेत, अमुक आहेत. आणि तुम्ही सांगता असं साध्य होत नाही. ते अमुक बाबा आहेत, तमुक बाबा आहेत, महाअवतार बाबा आहेत. अरे ते सगळे बाबा आहेत म्हणजे त्या सगळ्यांचा बाबा, भोले बाबा. सांगतात तो जो भोलेनाथ बाबा आहे, भगवान शंकर या सर्व बाबांचा जो महाबाबा आहे भोलेनाथ शंकर त्याची कथा सांगतो म्हणले मग तुम्हाला कळेल. तर इतरांची काय कथा? असं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात, जया मार्गीचा कापडी महेश अजूनी. या योग मार्गाने महेश भगवान शंकर अजून चालले जाय म्हणले. त्यांना त्यांना ते शेवट दिसला नाही म्हणले याचा. काय? जया मार्गीचा कापडी म्हणजे जसे व्यापारी कापड घेऊन जातात या देशातून दुसऱ्या देशात, दुसऱ्या देशातून तिसऱ्या देशात. तसा म्हणले हा महेश, ब्रह्मा, विष्णू, महेश, भगवान शंकर याची पायपीट अजून चालूच आहे म्हणा. या
त्याला अजून या योग मार्गाचा पूर्ण पत्ता लागलेला नाही. तर तू काय सांगतो योग, योग, योग? तू काय म्हणतो आय एम डुइंग सम योगा अँड मेडिटेशन. हा सगळं म्हणाले काही उपयोग नाही याचा. जया मार्गीचा कापडी महेश अजूनी. तर म्हणले इतरांची कथा काय? अजूनही भगवान शंकर त्या मार्गाचा शोधच घेत आहेत म्हणाले. असा योग मार्ग आहे. तर तुला तुझी काय कथा आहे? तेव्हा तो म्हणजे माझे भक्त, परंतु ही अवस्था याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अवस्था जी आहे ना, माझा भक्त सद्गुरूंच्या परमप्रेमामुळे अखंड निर्विकल्प समाधीत राहतो. आणि भक्त जे असतात ते सद्गुरू प्रेमामुळे काय होतं? 24/7 अखंड समाधी. त्यांची समाधी उतरतच नाही. भक्तीचा कैफत दारुण समूळ उडवी जगतभान. जगतभान एवढं समूळ मुळासकट उडवून टाकतं. आणि त्यांची सहज निर्विकल्प समाधी त्यांना सहज प्राप्त होते. ते नेहमीच अखंड निर्विकल्प समाधीत राहतात. सद्गुरूंच्या परम प्रेमामध्ये जे असतात. त्यामुळे त्यांना सुख-दुःख बाधत नाहीत. जे ज्यांना सुख-दुःख बाधतात, सुख-दुःखाचा बाध होतो, तिथे समजावं की अजून तुझ्या ठिकाणी सद्गुरूंचं प्रेम मुरलेलं नाही बाबा. आणि म्हणून तुला अजूनही कामना आहे, वासना आहे. अजूनही तुला चिंता आहे. तुझं मन अजून सैरभैर आहे. कारण काय सद्गुरूंचं परम प्रेम आणि परम श्रद्धा ह्या 2 गोष्टी आहेत. ह्या 2 गोष्टी तुला प्राप्त झाल्या नाहीत. ह्या 2 गोष्टी परमश्रद्धा आणि परमप्रेम जेव्हा प्राप्त होतं, तेव्हा त्याला भक्ताला अखंड निर्विकल्प समाधी प्राप्त होते. जी योग्याला कधीच होत नाही. योगी समाधीत जातो, परत समाधी उतरते. संसारात आला की परत प्रारब्ध त्याच्या मागे लागतं आणि त्याच्यामुळे त्याला सुख-दुःख भोगावं लागतं. परंतु सद्गुरूंच्या भक्त जो असतो, तो त्यांच्या परमप्रेमामुळे अखंड निर्विकल्प समाधीत असतो. त्याच्यामुळे त्याला सुख-दुःख बाधत नाही ना. कारण सुख-दुःख हे मनाला भासतात. आपण बघितलं होतं. भृगु ऋषी काय सांगतात, की मला सुख-दुःख नाही मिळत. कारण मी मन नाही. जेव्हा माझं काय तो विचारतो, की तुमचं समाधान झालं की नाही? तृप्ती, अतृप्ती. तृप्ती झाली की नाही? तुम्ही जेवून तृप्त झालात की नाही? तर ते म्हणतात, तृप्ती, अतृप्ती मला काही जाणवत नाही मला. कारण भोजनाचं सुख-दुःख. भोजन नाही मिळालं तर दुःख, भोजन मिळालं तर सुख. याचं मी मन नाहीच आहे म्हणा. मनाला बाजूला ठेवलं. मी मनाला बाजूला काढून ठेवलं त्याच्यामुळे मला तृप्ती, अतृप्तीचा अनुभव नाही वाटला. तेव्हा या जगातलं सुख-दुःख त्यांना बाधत नाही. परंतु योग्यांना मात्र समाधी उतरली, की ते सुख-दुःख प्रारब्ध येतं आणि सुख-दुःख त्रास द्यायला लागतं. म्हणून भगवान म्हणतात, त्या सच्चिदानंद घन अव्यक्त निराकार ब्रह्माच्या ठिकाणी जे योगी आपलं चित्त आसक्त करतात, त्या पुरुषांच्या साधनेमध्ये त्यांना आत्यंतिक कष्ट, मनाचे क्लेश आणि आत्यंतिक कष्ट शारीरिक, मानसिक सहन करावे लागतात. पण भक्ती योगामध्ये मात्र कुठलेच कष्ट नसतात. आता तिथे कष्ट का? तर तो देहाभिमानी असतो. म्हणून हे योगी लोक, ज्ञानी लोक देहाभिमानी असतो. जो देहाचा अभिमानी आहे, त्या लोकांना हे दुःख होतात. आणि म्हणून अव्यक्त निर्गुण निराकार परमात्म्याला जाणण्याची अवस्था येण्यासाठी अत्यंत दुःख अनुभवावे लागतं. निर्गुण निराकारासाठी अत्यंत दुःख. क्लेशो अधिकरस्तरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद निर्वाप्यते. तेव्हा त्या सच्चिदानंदघन अव्यक्त निराकार ब्रह्माच्या ठिकाणी ज्यांचं चित्त आसक्त आहे, असं आसक्त करणाऱ्या पुरुषांच्या साधनेमध्ये त्यांना भक्ती योगापेक्षा खूप जास्त प्रयत्न आणि मनाचे कष्ट सहन करावे लागतात. कारण देहाभिमानी लोकांना अव्यक्त निर्गुण निराकार परमात्म्याला जाणण्याची
अवस्था येण्या अवस्था येण्यासाठी आत्यंतिक दुःखातून जावं लागतं. आणि असं असूनही निर्गुण निराकार परब्रह्माशी योगाच्या मार्गाने झोंबण्याचं धैर्य जर केलंच, परब्रह्माशी योगाच्या मार्गाने झोंबण्याचं धैर्य जर केलंच, तर त्यांना आत्यंतिक क्लेशच भोगावे लागतात असं भगवान सांगतात. क्लेशोऽधिकरस्तरस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्वाप्यते. श्री गुरुदेव